बंधू भगिनींनो, आज या नारी शक्तीच्या जागराच्या निमित्ताने आपण गोदावरीच्या घाटावर आलो। आमची गोदावरी ही आमची गंगा आहे। याच गोदावरीच्या तीरी प्रभू श्रीरामांनी सर्वात जास्त काळ या ठिकाणी काढलेला आहे। पण ज्यावेळेस आपण गोदावरीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आठवण होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी या ठिकाणी घाटांचं निर्माण केलं, या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी केलं। या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे। राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेचं राज्य तयार केलं। राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं। तिथपासनं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं। एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे, एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली, याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात 2047 चा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या 50% असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील, या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील, अर्थव्यवस्थेचा भाग होतील। ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल। आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं। मग त्या ठिकाणी लेक लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे। जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, असं आमच्या त्या मुलीला 18व्या वर्षी 1,00,000 रुपये मिळाले पाहिजेत। अशा प्रकारची लेक लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली। आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला। एसटीचे लोक म्हणायचे आमची एसटी आधीच तोट्यात आहे, 50% तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल। पण त्यांच्यानंतर लक्षात आलं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली। आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं काम मी करून येते, तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता, मी गेली तर पैसे वाचवून येते। त्यामुळे आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते। ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला, आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ 50% फी मिळायची, आमच्या मुली उरलेल्या 50% फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या। आता 507 कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, MBA असो, हायटेक असो, बीटेक असो, 507 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना 100% फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला।
आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील, खासगी कॉलेजमध्ये देखील शिकू शकतील, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे। आणि यासोबत लाडकी बहीण सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय। आपण योजना ज्यावेळेस घोषित केली, आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, 10% महिलांना देखील मिळणार नाही। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्याच झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार। एकही बहीण वंचित राहू देणार नाही, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही। पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय, ते म्हणतात 1,500 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, त्यांना लाच देता का? अरे वेड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही। प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, तरी ते खरेदी करता येत नाही। हे अनमोल प्रेम आहे, हे बहुमोल प्रेम आहे। अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतंच, आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाही आहे, आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे। आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना 1,500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही। जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1,500 रुपयाची टिप देतात त्यांना 1,500 रुपयाचं मोल समजणार नाही। माझी ती माय माऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू, त्या माय माऊलीला 1,500 रुपयाची मदत काय असते याचं मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे। आणि म्हणून ही योजना त्या माय माऊली करता आणलेली योजना आहे। आणि एवढंच नाही, हा 1,500 रुपयाचा प्रश्न नाही आहे। आज बघा, एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या माय माऊलीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या इतर लोकांचं तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते, की ही आज आपल्या घरामध्ये 2 पैसे आणते आहे, त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते। आणि म्हणून ही एक महत्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे। आणि भुजबळ साहेब, तुम्ही म्हणालात ते खरं आहे, काही लोक या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजना नको म्हणून सांगतात। हे खरं आहे, बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत, पण या ठिकाणी त्याचं राजकारण देखील होऊ नये। काही लोक मतांकरता इतके मिंधे झाले आहेत की अशा प्रकारच्या घटनांमध्येही राजकीय पोळी शेकण्याचं काम ते लोक करतात। खरं म्हणजे अशा नराधमांना त्या ठिकाणी फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करणार आहोत, काही झालं तरी त्यांना सोडणार नाही। पण त्याच वेळी आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल, महिलांच्या संदर्भात आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत, कुठेतरी समाजाला देखील जागा व्हावं लागेल, समाजालाही विचार करावा लागेल। ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे। जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार नाही, आमच्या मुलांना हे शिकवणार नाही की आमच्या घरच्या मुली किंवा दुसऱ्याच्या घरच्या मुली या सन्मान देण्यालायक आहेत, या सन्मानजनक आहेत, याच माता आहेत, याच बहिणी आहेत, याच संसार चालवणाऱ्या आहेत, तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती या समाजामध्ये तयार होत राहतील। पण त्या विकृत प्रवृत्तींना ठेचण्याचं काम देखील आम्ही सातत्याने करत राहू। मात्र हा प्रश्न सोडवत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या प्रश्नावर राजकारण करणं योग्य नसतं। आज मला सांगा,
या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू। माझा त्यांना सवाल आहे, 2020 मध्ये नांदेडला बलात्कार झाला, तुम्ही चूप होतात, तुमचं राज्य होतं। 21 मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली, तुम्ही काही बोलला नाहीत। 21 मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला, तुमच्या तोंडातनं शब्द निघाला नाही। 21 मध्ये बीड मध्ये बलात्कार झाला, तुम्ही काही बोलला नाहीत। सिंधुदुर्ग मध्ये झाला, तुम्ही काही बोलला नाहीत। अरे एवढंच काय, कोविड सेंटर मध्ये बलात्कार झाला, तुमच्या तोंडून काही निघालं नाही। आणि त्या कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगातनं स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला, तुमची तोंड उघडली नाही। त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये इतकं भयानक निघृण अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला, तुम्ही तरी देखील ममता दीदीची तारीफ करत राहिलात, तुमच्या तोंडून निघालं नाही। आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय। अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सूर मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू, एका सुरात सूर मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू। पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे। अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही, हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून माता भगिनींनो, या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत। आपल्याला कल्पना आहे, केवळ बहिणींकरता नाही, भावांकरता देखील योजना आणली। 10,000 रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे। आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि एवढंच नाही, आम्ही 12,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले। आता पुढच्या 2 वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज मिळेल, कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल। हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलाय। आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला। मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला। आम्ही पेसा भरती सुरू केली, पेसा भरती पूर्ण केली। काही लोक कोर्टात गेले, आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो, हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे। काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली। काळजी करू नका, पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल। आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत, सोमवार मंगळवारी केस लागणार आहे। सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे, तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या। ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टातनं परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत। पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे, पेसाचा कायदा लागू करणारही महायुतीचं सरकार आहे, पेसाच्या अंतर्गत नियुक्ती देणारही महायुतीचं सरकार आहे। ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेसाचं काम केलं नाही। आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो, तुमची चिंता आम्हाला आहे, काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही। त्याकरता जंग पछाडावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू, पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट या ठिकाणी देत आहेत। आता आमच्या ताई त्या दिवशी एक म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या। मला त्यांना सवाल विचारावा वाटतो, मागच्या काळामध्ये निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये लावल्या, त्यावेळी यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही। ज्या गाड्या निर्भया पथकाच्या होत्या, महिला सुरक्षिततेच्या होत्या, त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या, त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही। अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात। काल यांचे एक नेते त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीचं आंदोलन सोडवलं। एक नेते यांचे म्हणाले
बांगलादेश सारखी स्थिती होईल. एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बांगलादेश सारखी आम्ही स्थिती करू. अरे हा भारत आहे. या भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलाय आणि हे संविधान एवढं ताकदवर आहे. कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा बाप करू शकत नाही. कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही. आमचं संविधान मजबूत आहे. पण बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये काही लोक अराजक पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना मी सांगतो, लक्षात ठेवा, सरकार येतात जातात, पण अशा प्रकारे केवळ मतांकरता तुम्ही जर अराजक तयार करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे, तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी असू द्या. कोणीही समोर आलं तरी तुमच्या भल्या करता त्यांच्याशी लढण्याची क्षमता तुमचा आशीर्वाद आम्हाला देईल. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि माझं बोलणं